नमस्ते मित्रांनो, मला आज एका मित्राने हे प्रश्न विचारला की शेअर मार्केटमध्ये पैसे कधी टाकले पाहिजेत। मी त्याला म्हणलं की एक स्टोरी सांगतो तुला। एक राजा असतो आणि त्याला एकुलती एक मुलगी असते। तिचं एका मुलाशी प्रेम होतं। राजा त्या मुलाला बोलवून घेतो। त्या मुलाला बोलवल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की तो काही फारसा काम करत नाही किंवा त्याचं काही फारसं मोठं काही नाही आहे। मग ह्या मुलाशी लग्न कसं लावून द्यायचं ह्याबद्दल राजा साशंक असतो। त्यामुळे राजा ते नाही म्हणून सांगतो। पण मुलीचं त्याच्यावर प्रेम असतं आणि त्या मुलाचंही प्रेम असतं आणि तो म्हणतो की मी या मुलीसाठी काही करायला तयार आहे। राजा सांगतो मी नाही काही करू शकणार, मी तुझं लग्न नाही लावून देऊ शकत। मुलगा म्हणतो की मी तुमच्या दारातच उपोषणाला बसेल आणि मी तुमच्या मुलीशी लग्न केल्याशिवाय सोडणार नाही। राजा म्हणतो ठीक आहे, तुला काय करायचंय ते कर। एक दिवस तो उपोषण करतो, 2 दिवस करतो, 3 दिवस करतो। चौथ्या दिवशी त्याचे प्रधान आणि त्याचे सल्लागार राजाचे जे असतात ते त्याला सांगतात, राजाजी हा जर चुकून तिथं मेला तर राज्यामध्ये हाहाकार माजेल आणि सगळीकडे गोंधळ उडेल। तर त्यापेक्षा दुसरा काहीतरी आपण विचार केला पाहिजे आणि त्याला तिथनं उपोषणावरनं उठवलं पाहिजे। मग राजा त्याला म्हणतो की तू तिच्यासाठी उपोषण करायला तयार आहे, तू तिच्यासाठी जीव द्यायला तयार आहे, तर त्यापेक्षा एक उपाय आपण असा निवडू की मी तुला 3 मोठे मोठे सांड असतील की जे समोर येतील, त्या 3 सांडापैकी कोणत्याही एका सांडाचं शेपूट तू पकडायचंय, बस एवढंच तुझं काम। आणि तू कोणत्याही सांडाचं शेपूट पकडलं तर तुला मी तुझं लग्न मी माझ्या मुलीशी लावून देईल। राजा म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही। आणि गंमत अशी होते की तो त्या गोष्टीला तयार होतो। तयार झाल्यानंतर पहिल्यांदा एक मोठा सांड सोडला जातो। तो एवढा मोठा असतो की त्याच्याकडे बघूनच ह्या मुलाची धडकी भरते आणि तो म्हणतो की अरे बापरे, पण ठीक आहे, काय हरकत नाही म्हणतो। पुढे अजून 2 सांड आहेत, त्यामुळे तो ह्या सांडाला सोडून देतो। त्याच्यानंतर दुसरा सांड येतो, तो त्याच्यापेक्षा थोडा कमी भरभक्कम असतो आणि थोडासा हळूहळू चालत येत असतो, पण त्याची शिंग मोठी असतात। तो जवळ येतो तोपर्यंत त्याला वाटतं की आपण ह्याचा शेपूट पकडूया, पण थोडासा जवळ आल्यावर त्याच्या असं लक्षात येतं की तो प्रचंड रागीट आहे आणि त्याचे डोळे लाल आहेत। तो म्हणतो याला उचलण्यापेक्षा दुसऱ्याला आपण उचलूया आणि दुसरा जो सांडी येईल त्याचं शेपूट पकडूया। तिसरा अजून सांडा आहे आणि तो ह्यालाही सोडून देतो। तिसरा सांड येतो, तो एकदमच रोडावलेला असतो। त्याची कंडिशन अशी असते की एकदम बारीक असतो। तो यायला लागल्यावर हा म्हणतो की आता ह्याला मी गॅरंटेड 100% पकडू शकतो, कारण